भोळा या शब्दाचा अर्थ गबाळा नाही बरं. हं. आपण एखाद्याला भोळा म्हणतो. भोळा म्हणजे काय? त्याला कोणी फसवू शकतं. फसवू शकतं. हां. असं आपण शंकराचं चित्र उभं केलंय. हं, तर मला वाटतं, की भोळा म्हणजे तसा नाही, हं, तर तो सहज भुलणारा आहे. हं, त्याला बाकीच्या कुठल्या गोष्टीचं फारसं घेणं-देणं नाही. हं, आणि तुम्ही त्या भावाने त्याला जे तुम्ही द्याल, हं, म्हणजे महाशिवरात्री ही आपण 1 वर्षातून साजरी करतो. हं. पण तसं पाहायला गेलं तर प्रत्येक महिन्यात एक महाशिवरात्री असते. हां, दुसरी गोष्ट अशी, की वारकरी परंपरेमध्ये सोमवारसुद्धा उपवास सांगितलेला आहे. हां. म्हणजे एकादशी आणि सोमवार. एक नाथ महाराज म्हणाले, "एकादशी व्रत सोमवार न करती, हं. काय त्याची गती होईल नेनो. हरिहराशी नाही बोटभर वाती, काय त्याची गती होईल नेनो." म्हणजे सोमवार आणि एकादशी दोन्ही तेवढंच महत्त्वाचं आहे. तर आपण त्याची उपासना करत असताना, उपासना म्हणजे त्याच्या जवळ जाण्यासाठी जी काही साधनं करतोय, हां. त्याच्यात बाकी दुसऱ्या काही गोष्टी करण्याची देवाला आवश्यकता नाही, विशेषत्वाने शंकराला. ओके. आपण श्रद्धेनं त्याच्या चरणावरती बिल्वदल जरी वाहिलं, हां. तरी तो प्रसन्न होतो. ओके. त्याच्या फक्त एवढेच आहे, की आम्ही जे वाहणार आहोत, जे काही देणार आहोत, त्याच्यामध्ये आपलं अंतःकरणपूर्वक, प्रेमपूर्वक, समर्पणाची भावना त्याच्या मनामध्ये असली पाहिजे.